उद्धवजी ठाकरे त्या टायमाला आम्ही त्यांच्याकडे खूप प्रश्न टाकले होते त्या गोष्टीबद्दल आणि आदित्य ठाकरे जेव्हा पर्यटक मंत्री होते आणि इकडचे आमदार सुद्धा होते, पण त्या लोकांनी आम्ही वारंवार त्यांना पत्रावर करून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. विधानसभेच्या शिवसेनेची जी राष्ट्रीय आहे ते ठाकरे अडचण निघते त्याची बाकी कोण येत नाही इकडे. पार्टीची हवा आहे. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. मुंबईची ओळख असलेला प्रशस्त समुद्रकिनारा आणि विशेष म्हणजे इथं मुंबईमध्ये राहणारे मुंबईचे खरोखरचे भूमिपत्र म्हणून जे आपली ओळख देतात ते कोळी बांधव. मी आत्ता आहे वरळी विधानसभा मतदारसंघात. समुद्र हा प्रशस्त माझ्या मागे बघितलेला आहेच तुम्ही. बँड्रा वरळी सी लिंक असेल किंवा मग कोस्टल रोड असेल, या सगळ्यानंतर एक चर्चा झाली ते म्हणजे की इथं मच्छीमारांचे प्रश्न मोठे आहेत. या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये येण्याचं कारण म्हणजे इथनं विद्यमान आमदार असलेले आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री राहिलेले आहेत. मिलिंद देवरा हे शिवसेनेकडनं आत्ता इथं उमेदवार आहेत आणि आदित्य ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. आणि तसंच मनसेनं सुद्धा यंदा या वरळी विधानसभा मतदारसंघातनं संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. तर जसं मी सुरुवात केली होती त्याप्रमाणे या मच्छीमार बांधवांचे प्रश्न काय आहेत, त्यांना काय वाटतं आहे की कोणाची हवा या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांची विद्यमान आमदारांच्या बद्दलचं म्हणणं काय आहे आणि त्याचबरोबर इथले जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं. वरळी विधानसभा मतदारसंघातली हवा सध्या कुठल्या दिशेनं वाहते आहे हे समजून घेण्यासाठी आपण या वरळीच्या कोळीवाड्यात आलेले आहोत. माझ्याबरोबर इथले बांधव सुद्धा आहेत. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव घनश्याम हिलती. ह्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या कोणाची हवा आहे असाच पहिला प्रश्न विचारते आणि नंतर मग आपण आपल्या मुद्द्यांकडे पण येऊया. आमच्यात मच्छीमार संघटनाकडून ज्यांनी आम्हाला मदत केली या कोस्टल रोड संदर्भामध्ये ते म्हणजे मुंबईचे आमचे लाडके मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आता त्यांच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्यांनी जो उमेदवार निवडणुकीला जो उभा केलेला आहे तो म्हणजे मिलिंद देवराजी साहेब. तर त्यांच्याकडे आमच्याकडनं मच्छीमारांकडनं जे कोळी बांधव जेवढे आहेत त्यांना आमच्या मच्छीमारांकडनं पाठिंबा खूप आहे. अच्छा, म्हणजे मिलिंद देवरा खरं तर ह्या विधानसभा मतदारसंघामधले नाही आहेत, स्थानिक नाहीत, म्हणजे स्थानिक वर्सेस बाहेरचे असा वाद सध्या समोर. ज्या लोकांना माहिती नाही तर ज्या टायमाला 2013च्या टायमाला ते खासदार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमारमध्ये याच्यामध्ये सचिनभाऊ आहिर जेव्हा होते त्या टायमाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सचिनभाऊ आहिरला खूप मदत केली आणि त्यांनी आमची जेव्हा मिटिंग लावली होती वर्षा बंगल्यावर ती मिलिंद देवराजी साहेबांनी लावली तेव्हा मी वर्षा बंगल्यावर स्वतः गेलो होतो. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्या टायमाला आणि आमच्या विकासासंदर्भात आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की जो मेन मुद्द्याचा विकासासंदर्भात जो मेन प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे आमच्या कोळीवाड्याचे जेवढे ओनर्स आहेत म्हणजे मूळ मालक आहेत आमची 457 ओनर्स आणि काय 2-4ची घरं असतील काय त्याच्यामध्ये, तर जे आमच्या सगळ्या मच्छीमारांचे जे घरमालक आम्ही आहोत त्यांचे आमचे PR कार्ड ते आमच्या पहिला मूळ आमच्या सर्वांच्या नावावर झाले पाहिजे. हा आमचा मेन मुद्दा आहे. जोपर्यंत PR कार्ड नावावर होत नाही तोपर्यंत विकास होणं खूप कठीण आहे. आपण चालता बोलूयात ते म्हणजे की आता ह्या म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत तुम्ही PR कार्डचा उल्लेख केलेला आहे, पण कोस्टल रोड डेव्हलपमेंट किंवा मग बँड्रा वरळी सी लिंक झालं होतं तेव्हा सुद्धा मच्छी मिळत नाही, मच्छीमारीवर परिणाम होतो अशी तक्रार करण्यात आली होती. आता हे प्रश्न सॉर्ट आउट झाले आहेत का? पर्यावरणाचे मुद्दे इथले म्हणजे कमी करण्यामध्ये, पर्यावरण चांगलं करण्यामागे समुद्रामध्ये मासेमारी मिळेल यासाठीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत का? समुद्रामध्ये मासे काय झालेले आहे सिलिंग झाल्यामुळे आणि कोस्टल रोड झाल्यामुळे माशाची जेवढी तीव्रता आहे म्हणजे पाण्याची जी वाटचाल होती सर्व आता बाहेर निघून गेली. जे आम्हाला पहिला मासे भेटतात मासे आता भेटत नाहीत आणि आता ते यंदाचा आमचा तो मेन सीझन होता जो सारिक ज्याला आम्ही बोलतो म्हणजे दिवाळीचा बोनस दिला होता आपल्याला, तसा समुद्रामध्ये आम्हाला दिवाळीचा बोनस भेटला म्हणजे आमचा सीझन होतो तो सारिक, तो आमचा यंदाचा सारिक एकदम फ्लॉप गेला म्हणजे आम्हाला मच्छी नाही वर्षी भेटली. यंदा आमचं फुल म्हणजे पूर्ण अख्खा महिना फुकट गेला. गणपतीपर्यंत जी आमची मच्छी चालू होते ती यंदा मच्छी आमची नाही भेटली. कशामुळे नाही ही मच्छी भेटली? हा जो सारिक फुकट गेला कोस्टल रोडमुळे आणि पाण्याची लाईन तसा भराव टाकत बाहेर गेले, तसं पाण्याचा भराव बाहेर गेल्यामुळे जो करंट असतो तो बाहेर निघून गेला. मासेमारी जी जवळ भेटायची तर बाहेर निघून गेली. पण हे कशामुळे झालं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही कोणाशी बोललात? तुम्ही कोणाशी याच्याबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न केला? ज्या टायमाला 2018 साली 2018मध्ये ज्या टायमाला प्रियदर्शनीकडे भराव टाकण्यात आला जेव्हा मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्या टायमाला आम्ही त्यांच्याकडे खूप प्रश्न टाकले होते त्या गोष्टीबद्दल आणि आदित्य ठाकरे जेव्हा पर्यटक मंत्री होते आणि इकडचे आमदार सुद्धा होते, पण त्या लोकांनी आम्ही वारंवार त्यांना पत्रावर करून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं या इथे
आम्ही खूप त्यांच्यावर मिटिंग घ्यायचा प्रयत्न, एक वेळ तरी आमची मतदारांनी यावं. इकडचे लोकप्रतिनिधी होते, आमदार त्यांचा, खासदार त्यांचा, लोकप्रतिनिधी त्यांचा होता, सर्वजण त्यांच्याकडे होते, पण आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. ज्या टायमाला ते लोक तिथून निघून गेल्यानंतर आम्हाला तो स्पॅन पाहिजे होता, तो स्पॅनसुद्धा दिला नाही. आणि जेव्हा या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे चावले, त्यांनी एक दीड महिन्यामध्ये आम्हाला हे सगळं मार्गाला लावलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सध्या वरळी विधानसभा मतदारसंघामधली हवा ही शिंदेच्या बाजूने, शिंदेच्या उमेदवाराच्या बाजूने असं वाटतं का? शिंदेच्या उमेदवाराच्या बाजूने आहे. PR कार्डच्या संदर्भामध्ये बोलणं आलंय, काही आश्वासन देण्यात आलेलं आहे? तेव्हा आम्ही बोललो, पण तिकडनं आमचा नंतर विषय बंद झाला. त्या लोकांनी आम्ही हा विषय मांडला म्हणतो, पण ते PR कार्ड होत नाही तोपर्यंत कसं काय विकास होईल सांगा. कारण घरामध्ये प्रत्येकाचे 4-4 भावंड आहेत, 5-5 भावंड आहेत. आता एका घरामध्ये एक जरी तुमचं साधं उदाहरण झालं की एक फॅमिली एका घरात राहू शकते, 4 फॅमिली एका घरात राहू शकत नाहीत असं आहे. आणि ते जे मूळ मालक आहेत ते आमच्या नावावरच PR कार्ड आहे, आणि PR कार्ड भेटते नाहीचं नाही. पण एक PR कार्ड काढायला गेलो तर 7 ते 8 लाख रुपये मोजायला, सामान्य माणूस कुठून आणणार सांगा आम्हाला. त्या टायमाला अगोदर PR कार्ड भेटायची ती मोफत भेटत होती, पण त्या लोकांनी बंद केली आणि पैशावर चालू केली. जेणेकरून ते PR कार्ड आम्हाला मोफत भेटण्यात यावं असा काहीतरी एक आमचा एक विषय तुम्ही पोचवा तिथपर्यंत, असं आम्ही तुमच्याकडे एक विनंती करतोय. बरं, तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार यायला पाहिजे की तुमचे हे प्रश्न सुटतील? आणि तुम्ही या सगळ्या संदर्भात आता कोणाशी बोलता आहात का? निवडणुकीच्या अनुषंगानं हे मुद्दे मांडण्यासाठीची संधी मिळते तर तुम्ही तिन्ही मतदारांपर्यंत उमेदवारांपर्यंत पोहोचलेले आहात का? ना, आम्ही फक्त आम्हाला मदत करणार होते ते किरण पावसकर आमच्यापर्यंत यायचे आणि त्यांच्यापर्यंत आमचे मुद्दे पोचलेले आहेत. ते पण आम्ही त्यांच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्यांना सांगतो, कारण आम्हाला असं वाटतं की सरकार हेच यावं, शिंदे सरकार. कारण आतापर्यंत तर मदत करणारं एकच सरकार. तुम्ही आता पण लहानाचा मोठा झालं, पण मुख्यमंत्र्यापासून आमदार खासदार खूप बघितले, पण एकनाथजी शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री अजून पुढे लाईफमध्ये बघितला नाही. आणि तोच यावा मुख्यमंत्री असा आमचा तरी वळीकोड्यातलं सर्व मच्छीमारांचं एकच धोरण आहे. का आम्ही वारंवार मीटिंगला जातो, म्हणून माझा तुम्हाला उल्लेख सांगतो. तुम्ही वरळी कोळीवाड्याच्या अनुषंगानं बोलताय, तिथे एक दादा जे आहेत ते जाळी करतायत, त्यांच्याशी आपण बोलूयात की कोळी बांधवांचे प्रश्न आतापर्यंत सोडवले गेले आहेत का, की दुर्लक्ष केलं जात आहे मूळ भूमिपुत्र म्हणून? जे शिंदे सरकार आहे त्यांनी सोडवले. हां, आणि पहिला काय हे काय सर्व म्हणजे धावपळ करून सुटले प्रश्न सर्व. हां, पण सरकार हे शिंदे चांगलं. बरं, आता त्यांनी असं सांगितलं की तुमचा एक मोसम असतो तो वाया गेलेला आहे, असं पावसाळ्यात सुद्धा होतं की बोटी जात नाहीत समुद्रामध्ये, अशा पद्धतीने 2 महिने आम्ही बंदच असतो. नाही, मग अशा काळामध्ये तुमचं काही उत्पन्न नसतं, सरकारकडे तुमची काही मागणी आहे का? काय आता सरकारकडे मागणी, आमचं आता हे पूर्ण म्हणजे ती जी भराव टाकत गेले त्याच्यापासून पाण्याचा करंटच फिरलाय बाहेर. त्याच्या पाय आता आम्हाला म्हावरं पण नाही तसं पाहिजे तसं पहिल्यासारखं. त्याच्या पाय पूर्ण आम्ही लॉसच आहेत. या दिवाळीत तर म्हावरच नाही तर म्हावरं एवढं असायचं की दिवाळीचा सण करायला टाईम नसायचा. आता ते बी म्हावरं नाही, म्हणजे जे सण आम्ही साजरी आता घरातच आहेत आम्ही दिवाळीत, नाही तर सण जो असतो आपल्या लाडू करंजा त्या करायला टाईम नसायचं. एवढ्यापर्यंत हे होतं. आता पूर्ण पाण्याच्या करंटच्या पाय सर्व म्हावरं बाहेर न जाते. आमची इथे कायच नाही येत, त्या भरावाच्या पाय पूर्ण म्हावरं बाहेर न जाते. आणि मिठा नदीच्या पाय त्याच्याकडनं तिकडनं चिंध्या वगैरे सर्व हे बघा केवढं बाहेर लय घाण पाणी येते इथे. पण मग तुम्हाला काय वाटतं की सरकारनं ह्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवं? कारण उमेदवार निवडून आला तरी सुद्धा हे मुद्दे महत्त्वाचे, एखाद्या विशिष्ट मतदारसंघापुरताचे मुद्दे असले तरी सुद्धा संपूर्ण मुंबईला अफेक्ट करणारे हे मुद्दे आहेत. तर ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे येणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलताय का? कुठल्याही पक्षाचा असेल त्यांच्याकडे तुमच्या मागण्या ठेवताय का? हां, मागण्या म्हणजे ते असं काही एवढं हे नाही, पण आम्ही जे आमचं म्हणजे आम्ही पहिला म्हणजे आम्ही आता शिंदे सरकारकडे जातो तर आम्ही तिथे मांडल्यात. आता आमचं कसं आम्ही ठरवलंय बाबा त्यांनाच मत देणार तर त्यांच्याच इथे आम्ही मांडतो. दुसरी इथे आम्ही जास्त मांडतच नाही मागण्या. आम्ही ज्या सरकारकडे जातो तिथेच आम्ही हे करणार, कारण का आमचं काम त्यांनी केलंय ना, आम्ही त्यांनाच मत देणार असं झालं आमचं. याच्या आधी सुद्धा म्हणजे इथले जे विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्याशी तुम्ही कधी बोलण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा ते निवडून आले होते? कारण ते पर्यावरण मंत्री पण होते आणि ते पर्यावरणाच्या बद्दल बोलतात. मदतच नाही, थोडी पण नाही आम्हाला मदत केली त्यांनी कोणी तेव्हापासून. आणि आम्ही एवढा आता बघायला गेलो तर तिथे आम्ही आंदोलनाला पण अख्खी दिवाळी आमची तिथे गेली. नंतरला आम्हाला शिंदे साहेबांनी मदत केली म्हणून आमचं काम झालं. तरी आपण आणखी काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर लोकांचं स्वतःचं काम सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत जावं लागणार आहे आपल्याला. कट करून आपण थेट तिथे. तर इकडे आपण काही जणांशी बोलतो आहे. तुम्ही या कोळीवाड्यातले रहिवासी आहे? हो.
किती वर्षापासून कोळीवाड्यात राहता? तरी झालं आमचं, माझं आता 42 चालू आहे. म्हणजे जवळजवळ माझ्या वडिला आजोबांचा जन्म पण इकडचा, म्हणजे जस्ट 75 इयर्स जास्त. मला हे विचारायचं आहे की तुमच्या कोळीवाड्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवले गेले आहेत का? नवीन जे उमेदवार आहेत, 3 पक्षांना आपले उमेदवार उतरवलेले आहेत, त्यांच्यापर्यंत तुमचे मुद्दे मांडलेले आहेत का? ते तुमच्यापर्यंत मुळात पोहोचले आहेत का? समजून घेतले आहेत का? त्यांना तुम्हाला काय हवं, ते तुम्हाला काय देऊ शकतात, याच्याबद्दल कधी चर्चा झाली आहे का? ॲक्च्युली जे होणार नव्हते ते एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे आहेत, त्यांनी भरपूर आमच्यासाठी केले. जे होणारी नव्हतं ना, जे आम्हाला कोस्टल रोडसाठी आम्ही एवढं भांडत होतो, आम्हाला आमची जागा गेली आहे, आम्हाला मदत भरपाई पाहिजे जागेची, कारण कधी कायमची जागा गेलेली आहे का त्याच्यावर जे पिलर्स उभे राहिले त्याच्यामुळे आमची जी जाळी मांडायची जागा होती शेवंडीची, ते आम्ही ती काय मांडू शकत नाही आता, म्हणजे संपल्याच जमा. त्याच्यामुळे नुकसान काही नाही, काहीतरी दिली त्यांनी करून आम्हाला, त्याच्यात आम्ही खुश आहेत. पण आता तुमचं सरकारकडे येणारा कुठलं पण सरकार असेल, आता आपल्याला आपण तर नाही सांगू शकत कुठलं सरकार येणार आहे, पण येणाऱ्या सरकारकडे काय वागणं असणार आहे? कोण उमेदवार वाटतं तुम्हाला तुमच्यासाठीचं काम करेल? कुठलं सरकार, कुठलं पक्ष तुमच्यासाठीचं काम करेल असं तुम्हाला वाटलं? इथला कुठला उमेदवार तुमच्यासाठी काम करेल, तुमचे प्रश्न सोडवेल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला तर वाटते, कारण का एक परिस्थिती बोलू तर नळ बाजार, चोर बाजार या साईडला बोललं तर मिलिंद देवरांचं नाव भरपूर आहे. तर माझ्या मतांचं तेच आले पाहिजेत. ते तुमच्याकडे आले होते का? तुम्हाला भेटले आहेत का? तुमचे प्रश्न समजून घेतले आहेत का? कशा पद्धतीने ते तुमच्या संपर्कात आहेत, एक उमेदवार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून? ॲक्च्युली ते अजून आले, कारण त्यांचा फर्स्ट टाईम इकडे उभा आहे. तर त्यांचा जो आम्ही त्यांच्यात ज्या तिकीट होतं हे करायचं, त्या टायमाला आम्ही गेलेलो, तेवढंच. ते तुमच्यापर्यंत अजून आले नाही. बरं, मनसेचे उमेदवार आहेत संदीप देशपांडे, ते त्यांचं तर मी आता जास्त तर मी प्रचारासाठी आले का? प्रचारासाठी तर अजून मला माहीत नाही, कारण का मी जास्त गावात नसतो आता सध्या तरी. आदित्य ठाकरे सुद्धा इथले उमेदवार आहेत, इथले आमदार सुद्धा आहेत, ते आले होते का प्रचारासाठी? ते आले, पण कसं माहिती आहे, जे लॉकडाऊनमध्ये आम्हाला समजून घ्यायचं होतं ना, त्यांनी समजून घेतलंच नाही आम्हाला काहीच. फक्त जे रेशन पाणी पाठवायचं ते पाठवलं, पण ॲक्च्युली काय आहे, लोकांना काय पाहिजे, नुसतं रेशन वाटलं म्हणजे झालं नाही. लोकांची काय परिस्थिती आहे, काय चालू आहे, लोक खातात का पितात, हे त्यांच्या लक्षात नव्हतं मेन म्हणजे. तुम्हाला काय वाटतं आता वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? आता पाहिजे यांचंच पाहिजे, म्हणजे आपलं शिवसेना, शिंदे सरकार. जाऊयात, इथे काका बसलेले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काका, इथं राहता तुम्ही? इथल्या वरळी कोळीवाड्याचे रहिवासी आहात? हो, किती वर्षांपासून? 60 वर्ष. काका, आत्ता सध्या वरळी कोळीवाड्यामधले जे प्रश्न आहेत लोकांचे, इथल्या राहणाऱ्या नागरिकांचे, ते सोडवले गेले आहेत का? उमेदवार जे आहेत, 3 पक्षाने उमेदवार दिलेले आहेत, ते येतात का समजून घ्यायला? सगळे आश्वासन देतात पण कोणी काम करत नाही. असे प्रश्न आहेत तेच आहेत. लोकांना त्रास होतो तो होतो. कुठल्या पद्धतीचा, कुठल्या गोष्टींचा त्रास होतो? सगळ्याच ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. रस्ता आहे तेवढाच आहे, लोकवस्ती वाढत चालली, रोड आहे तेवढाच आहे. काका, हे विचारायचं आहे की इथे 3 उमेदवार दिलेले आहेत, 3 वेगवेगळ्या पक्षांनी दिलेले आहेत. शिवसेनेकडनं आहेत मिलिंद देवरा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आहेत आदित्य ठाकरे, मनसेकडनं आहेत संदीप देशपांडे. तर काय वाटतं तुमच्यासाठी, तुमचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, काय होत आहे हे ऐकून घेण्यासाठी कोणी तुमच्यापर्यंत आलं होतं का? आदित्य ठाकरे हे आधी पण आमदार होते, आता पण उभे राहिलेले आहेत. पण प्रश्न काय ते कधी भेटतच नाही. आणि दुसरे हे 2 आता नवीन दिलेत ते बाहेरचे आहेत, तर त्याच्यामुळं त्यांचा काय प्रभाव एवढा पडत नाही. आता हे शेवटी नाईलाजास्तव आदित्य ठाकरेलाच मतदान करायला पाहिजे आणि तोच निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं हवा त्यांची? पण इथे कोळीवाड्यामध्ये तर लोक सांगतात आहेत की काय आमच्या प्रश्नांकडे लक्षच नाही दिलेलं आहे, आम्हाला PR हवंय. ते सांगतो त्यांनी अजिबात लक्ष नाही दिलं, पण काय करणार, बाहेरचा उमेदवार आहे शेवटी. हा इथे त्यांची शाखा हे ते सगळे आहे, लोक तिकडे जातात, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न थोडेफार सुटतात. पण तुमच्या हातात आहे, तुम्हाला जर का माणूस बदलून हवा असेल तर तुम्ही बदलू शकता, बरोबर आहे. पण उमेदवारांच्या दृष्टीने बाहेरचे आहेत दोन्ही,
आदित्य ठाकरे पण तर बाहेरचे आहेत. बाहेरच्यात पण ते इथे त्यांचं सगळं हे आहे ना, सगळे शाखा बिका सगळे लोक कामं लोक त्यांची आहेत. हां त्यांची लोक त्या ह्यांची कोणच नाही ते. अच्छा. पण मिलिंद देवरा एकदा पण भेटायला नाही आले. येऊन गेले, प्रभात फेरी काढली, हां, हां. बाकी भेटायला नाही आले अजून. अच्छा. आणि संदीप देशपांडे भेटून गेले. नाही आले. ठीक आहे. तर आपण मावशींना विचारूयात. मावशी बाजाराला आल्या आहेत, नवीन उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत, ते आले का, भेटले का, बोलले का तुमच्याशी? त्यांच्याशी काही संपर्कच नाही आमचा. अच्छा. काय इथे भाषण बिष्ण होतात, तुम्हाला भेटायला येतात, तुम्हाला काय हवं काय नको, तुमचं काय चाललंय विचारायला येतात का? नाही, दारावर असं कोणी येतच नाही. आणि आम्ही लोकल त्यांची भाषणं होतात ती डेपोला होतात. डेपोला आपण कशाला जातो ना कामं सोडून, असं प्रत्यक्षात काही कोणी असं येत नाही असं. तर तुम्हाला काय वाटतं वळी कोळीवाड्यामध्ये कोणाची हवा आहे सध्या? हवा म्हणाल तर सध्या शाखा सेनेची असल्या कारणाने इथे ते लोकांचा दबदबा चालतो. अच्छा. कारण शाखा यांची इथे आहे ना, कोळीवाड्यात आहे, बाकीच्या शाखा आहे त्या बाहेर आहेत. त्यामुळे तिकडे संपर्क करायला कोण जात नाही. मग ह्यांचं म्हणणं की तुम्ही काय झालं की आमच्याकडे येता, त्यामुळे मग यांची शाखा जवळ असल्या कारणाने त्यांची थोडी हवा असते. मावशींनी खरोखर सांगितलेलं आहे दबदबा कोणाचा. इथं एक सेवा आपल्याला दिसते आहे, तर त्या सेवेच्या दृष्टीने आपण तिथं जाऊया. ठीक आहे. इथे ह्या सेवारथ दिसतोय, याच्यातनं हे वृद्ध आणि त्याचबरोबर ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठीची ही सेवा आहे. काही आजोबांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. आजोबा, हा सेवारथ कोणी दिलाय? हा सेवा शिवसेनेवर. अच्छा. तुम्हाला याची मदत होते का? होते केव्हा कधीपासून दिलाय हा? हे आता पहिलं झाले 2 वर्ष. अच्छा. कुठल्या शिवसेनेनं दिलाय? हे आपला उद्धव ठाकरे. तुम्ही याची मागणी केली होती का? नाही, मागणी नाही, पण त्यांनी सेवा चालू केली. अच्छा. 3 उमेदवार आहेत. 3 उमेदवार भेटून गेले का तुम्हाला? तुमचे प्रश्न जाणून गेले का? गेले. कोण कोण भेटून गेले तुम्हाला? मुरली देवरा गेले, आदित्य ठाकरे गेले अच्छा. आणि देशपांडे बी गेले. अच्छा. काय सांगितले तुमच्या समस्या त्यांच्याकडे? आता त्यांनी त्या कुठे जाऊन समस्या घेतली ना, ते त्यांना माहिती आहे. पण आम्ही तिथपर्यंत गेलो, फक्त ते हात जोडून गेले. आणि एकनाथ शिंदेची बी गाडी चालू आहे. अच्छा. दोन्हीकडनं गाड्या सुरू आहेत? दोन्ही. मला सांगा की इथे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये काम होतंय का? इथे होते काम, पण ते थोडं होत नाही. असं म्हणजे असं रेग्युलर काम होत नाही. जिकडे खड्डे आहेत तिथे खड्डे आहेत, कुठे नाही तिथे नाही, तिथे म्हणजे दुर्लक्ष होते साधारण. अच्छा. बरं, एक निवडणुकीच्या दृष्टीनं विचारायचं ते म्हणजे विधानसभेमध्ये हवा कोणाची आहे सध्या? आता हवा बघत ते तिन्ही पार्टीची हवा आहे. तिन्ही पार्टीची हवा आहे. अच्छा. पण तीनही उमेदवार जे आहेत ते बाहेरून आलेले आहेत काका. तीनही म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या इकडचा कोणी उमेदवार असायला पाहिजे, द्यायला पाहिजे? हो, आमचं म्हणणं तेच आहे की तिन्ही उमेदवार बाहेरून आले आहेत. पण काय आमच्या इथे शाखेचे जे आदित्य ठाकरे, हे जे काय नगरसेवक, माझे आमदार खासदार हे एकूणच निवडून गेले. आणि पण आपल्या ह्या टायमाची काय सांगता येत नाही कुठला उमेदवार कुठे काय येईल. कारण काय इथे सर्व एक आपली खिचडी झालेली. चे प्रश्न सोडवायला काय वाटतं? कुठला उमेदवार जो आहे तो तुमचा विचार करतो, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो, तुम्हाला समजून घ्यायला आलेला आहे? पण आमच्या इथे जास्त करून ठाकरे. काका, तुम्ही पण इथलेच राहणार आहे काय? किती वर्ष राहताय? आता 62 वय आहे. अच्छा. काय वाटतं तुम्हाला इथे कोणाची हवा आहे वरळी विधानसभेत? विधानसभेची आता शिवसेनेची जास्त आहे इथे. कोणाची? ठाकरेंची हवा आहे. अच्छा. काय असं वाटतं, त्यांनी काम केलंय म्हणून की इकडे त्यांची माणसं आहेत म्हणून? माणसं असं नाही, त्याने तोडपार काम केलेलं आहे आणि अडचणीत ते त्याची आहे. बाकी कोणी येत नाही इकडे. खाली निवडणुकीच्या टायमाला तोंड दाखवतात, नंतर त्या टायमाला कोणी येत नाही नंतर. मग अच्छा. पण हे ठाकरेंच्या शिवसेनेचं पण तसंच आहे का? नाही, ते येतात तरी इथे. अच्छा. नगरसेविका इथली असल्यामुळे थोडीफार ती काही लक्ष देते ती. आणि बाकीच्या ते निवडणूकच्या टायमाला खाली ते येणार, तोंड दाखवणार, निवडून आले का कोण ते यायला बघत नाही. आणखी मग येताना साहेब करतात आणि नंतर निवडून आल्याच्यानंतर मग साहेब आम्ही तुम्हाला भेटायला आता नाही भेटू, आम्ही नंतर भेटू असे करतात. अच्छा. कोण हे असे? हे असे बहुतेक जण आहेत. म्हणजे ते आपली संधी साधून घेतात. आणि कोण गेल्याच्या नंतर काय बोलतो माहिती आहे, आता साहेब नाही आहेत, नंतर या. आणि नंतर आम्ही गेलो तर बोलतात आता साहेब गडबडीत आहे, तुम्ही बाहेर बसा, असे सर्व सांगतात. कुठला उमेदवार असा जवळ घेत नाही. म्हणजे तो आपली पळवाट काढतच राहतो. अच्छा. आता काय झालं आहे,
की काय हे जे आता त्या सरकारने दिले, भाजप सरकारने, याला त्याला लाडकी बहीण त्याला बहीण, पण हे जे म्हातारी माणसं आहेत त्यांना कायच एक पैशाचा फायदा दिला नाही. फक्त हॉस्पिटल सांगतात आम्ही हे केलं, औषध फ्री केलं, हे केलं, पण त्यांना लाईन लावायला लागते आणि फुकटचा आपले दिवस काढायला लागते. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की लाडकी बहीण योजनेसारखी एक योजना वृद्धांसाठी पण असायला हवी पाहिजे. अच्छा. पण ते नाही यांच्यात काय माहिती, फक्त म्हाताऱ्या माणसांना आरक्षण दे, हे करतोय ते करतोय आम्ही, एवढं, दुसरं काय नाही, यांचा फायदा नाही. तर मला वाटतं आपण ही गाडी आता सोडायला पाहिजे, कारण आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही एक सुविधा आहे मुंबई महानगरपालिकेकडनं दिलेली. काही लोक इथं बसलेली आहेत, ते जर आपल्याशी बोलण्याची इच्छा ठेवत असतील तर आपण त्यांच्याशी बोलूयात. काका इथलेच राहणारे आहेत का? निवडणुकीमध्ये कोणाचं वार आहे असं वाटतं? तुमचे प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे असं वाटतं का? हो, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आहेत. अच्छा. विद्यमान आमदार आहेत ते, आणि कामं चालू आहेत त्यांची. ते आले होते का तुम्हाला भेटायला कधी इकडे? भेटायला येतात ना इथे. इथल्या कोळीवाड्यातले प्रश्न आहेत म्हणतात, ते म्हणतात की आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, या आम्ही जे प्रश्न सांगतो ते कोणी ऐकायला नसतं, कोणी आमच्यापर्यंत येत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमचे प्रश्न ऐकलेले आहेत का? प्रश्न देते आमच्या ज्या संस्था आहेत कोळी समाजाच्या, पातपेढी वगैरे, नंतर आमच्या त्यांना सुद्धा सपोर्ट केलं. आमची स्वतःची एक कैलासवाडी गिराक पाटील जमात आहे, जमातीला आमच्या त्यांनी अनुदान देऊन संपूर्ण जमातीचं हे केलं. त्याच्या अगोदर नलावडे होते, त्याच्यानंतर सुनील शिंदे, ते सगळ्यांचं सहकार्य आहे, त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे. आतासुद्धा आम्हाला जवळजवळ कितीतरी लाखाचा फंड दिलेला आहे. 3 पक्षाचे 3 उमेदवार आहेत, म्हणजे शिवसेनेकडनं आहेत मिलिंद देवरा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आहेत आदित्य ठाकरे, मनसेकडनं आहेत संदीप देशपांडे. 3ही उमेदवार, इथल्या काही लोकांचं म्हणणं आहे की ते बाहेरचे आहेत म्हणून. तर तुमच्या दृष्टीनं तुम्ही कसा विचार करता? आम्ही विचार करतो की ज्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं, आणि बाकी इथे बेस आहे तो शिवसेनेचा आहे. मूळतः स्थापना झाल्यापासून शिवसेनेचे इथे आमदार खासदार आलेले आहेत, त्यामुळे तोच आमदार आमच्याकडे त्याच्याच कार्यपद्धतीने काम करतोय. ते बसतात ना, येतात ना. पूर्वीचे आमदारसुद्धा आठवड्यातनं एकदा किंवा 2दा येत होते. इवन फ्युनरल तर कंडोलन्स मिटिंगसाठी सुद्धा येतात. उदाहरणार्थ सचिन भाऊ आहिर आहेत आता गेलेले, त्याचे सुनील शिंदे आहेत, हे आहेत खासदार अरविंद देसाई आहेत, सगळे येतात. पण खरं तर या कोळीवाड्याच्या दृष्टीनं तुमचे काय मुद्दे आहेत? काय वाटतं तुम्हाला, कुठले विकासाचे कामे व्हायला पाहिजेत? लक्षात घ्या, याच्या रिडेव्हलपमेंटमध्ये आमचे कसे मुद्दे आहेत ते वेगळे आहेत. कारण आम्ही प्रॉपर आमच्या सातबाराच्या घरात, बाकीच्यासारखी घरं नाहीत की SRA नाही इथे, त्यामुळे आमच्याच घरातल्या जसे हे होतील, निर्माण होतील समस्या, त्याप्रमाणे आम्हाला निर्माण तशा सोडवण्या लागतील. आम्ही सातबाराचे उतार आहेत. आज मी एवढं घर मानतो आणि मला SRAने 269 दिलेलं चालेल? नाही चालणार ना. तसंच आहे. 4500 स्क्वेअर फीट जागा वापरतो मी आता. आणि आमच्या सातबारावर पण तेवढीच जागा असेल तर तेवढी जागा मला जास्त मिळायलाच हवी. प्लस आमचं काय, आमची वारसलँडमध्ये या जोथ्याखाली जेवढी जागा आहे त्या जोथ्याखाली जागा वारसलँडमध्ये आहे, ती पण मिळेल ना मला. आमचे प्रश्न वेगळे आहेत. आमचे प्रश्न काही स्थानिक प्रश्न आहेत. आमची मच्छीमारी जगली पाहिजे. आम्हाला डेव्हलपमेंट करताना ॲसेसरीज ऑफ फिशरीज या सगळ्या सोयीनी झाल्या पाहिजेत. आमचं एवढंच म्हणणं आहे. पण इथं असं म्हणणं आहे ते म्हणजे की कोस्टल रोड झाला, सीलिंग झाले, त्याच्यानंतर मासेमारीवर परिणाम व्हायला लागला. तुम्ही म्हणाला मच्छीमारीचा बिझनेस आहे, तर याच्यासाठी काय करायला हवं सरकारनं, येणाऱ्या लोकांनी? काहीच करू शकत नाही ना. प्रवाह बदलले ना, त्यामुळे ते काही करू शकत नाही. पूर्वी येणारा प्रवाह असा होता, इथे मासे मिळत होते, ही मासे बंद झाली ना मोठपणे. सगळं प्रवाह मासेमारी होत होती पूर्ण, ती पूर्ण झाली. छोटे मासेमारी, त्या छोटे मासेमाऱ्यांचे त्यामुळे फार नुकसान झालेलं आहे. बालदी फलटीवाले जे म्हणत होते एक छोट्या उडीतनी जाणारे, त्यांचं नुकसान झालं. मोठे आहेत ते आतमध्ये जातात ना. पण तुम्हाला असं वाटतं का की मुंबईचा विकास होईल त्यावेळेस विकासाचा म्हणजे विकास तर व्हायला पाहिजे, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स तर आले पाहिजेत, पण कुठेतरी पर्यावरण आणि इथल्या लोकांचे जे रोजगार आहेत त्याच्याबद्दलचा विचार केला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? म्हणूनच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने यांना सांगितलं हे गावठाण आहे, या गावठाणामध्ये गावठाणासारखाच विकास करा. इथे टोलीजंग इमारती येणार नाही. त्यामुळे संस्कृती सुद्धा टिकेल आपली. नारळी पौर्णिमा, होळी उत्सव हे सांस्कृतिक आहेत ना. नाही, 2 घरातल्या पालख्या निघतात खंडोबाच्या, त्याही टिकल्या पाहिजेत ना. जर एखाद्या बिल्डिंगमध्ये गेलं त्या पालखीला जागा कोण देणार? त्या दृष्टीने जशी सायन कोळीवाड्याची परिस्थिती झाली आहे, कोळी समाज पूर्णपणे त्यातून अर्धे लोक बाहेर फेकले गेलेत कोळी समाजाचे. त्यामुळे तिथलं काही राहतच नाही कोळी समाजाचं अस्तित्व, ते हळूहळू कमी होत चालतं.
1933 साली मुंबई शहराचा विकास करताना माझगाव, कुलाबा, मांडवी, कोळीवाडा नष्ट झाले. आमच्यासारखी घरं होती तिथे, धंदे होते, ते गेले ना. चिरा बाजार वगैरे, फक्त एकच कोळीवाडा राहिला मुंबई शहरातला. ते धारावी आणि वर्सोवा ते आउट ऑफ सिटी आहेत. ते त्यावेळेला मुंबईची हद्द माहीमपर्यंतच होती. त्यामुळे या इथला एकच कोळीवाडा जगलेला आहे आणि तो त्यांनी राखून ठेवला आहे. तर आपण समजतो तसे इथले प्रश्न तितके सोपे नाहीत. गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. रस्त्याच्या त्या पलीकडे कोळी बांधवांचे वेगळे मुद्दे आहेत. रस्त्याच्या या पलीकडे कोळी बांधवांचे वेगळे मुद्दे आहेत. आणि या संपूर्ण वरळी विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांचे, स्थानिकांचे प्रश्न वेगळे आहेत. विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे काही दिवसांवर. 23 तारखेला निकाल लागल्यानंतर कळेल की या विधानसभेतल्या नागरिकांनी कोणाला कौल दिलेला आहे. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की ज्याला कौल मिळेल त्याच्या शिरावर ही जबाबदारी असणार आहे. ते म्हणजे गावठाणासारखा विकास करायला हवा, नागरिकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. आणि ॲक्सेसिबिलिटी सुद्धा भविष्यातल्या आमदाराची या लोकांसाठीची असली पाहिजे, अशी मागणी हे नागरिक आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन नितीन वर्णेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.